आजच्या कार्यक्रमाबद्दल तुम्हाला कसं वाटलं काय? आजच्या या इव्हेंटबद्दल मला एक म्हणजे एनर्जी निर्माण झाली की जे प्रॅक्टिकल इव्हेंट आहे हे प्रॅक्टिकल शिकायला भेटतं की ते खरंच जवळपास जे एक्सपोर्ट होतं ना त्याच्यामध्ये काही बऱ्याच गोष्टी क्लिअर होऊन जातात की त्याची पॅकेजिंग कशी करायची, त्याची म्हणजे पॅकेजिंग कोण्या प्रमाणात किती किलोमध्ये असायला पाहिजे, हे सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकलमध्ये कव्हर होऊन जातात. ओके, म्हणजे आता तुम्ही हे पाहिलं, आपण आता लाईव्ह तुम्ही प्रॅक्टिकल पाहिलं आपण. हां जसं पॅकेजिंग वगैरे कसं स्टोरेज होतं. हां तर म्हणजे याबद्दल तुम्हाला काय वाटलं, म्हणजे नक्की ॲक्च्युअल प्रॅक्टिकल आणि जे थेरॉटिकल नॉलेज असतात? थेरॉटिकल आता कसं आहे, सोशल मीडियावर भरपूर झाले थेरॉटिकल, पण प्रॅक्टिकली घेणारे असे आतापर्यंत तर मी आणखीन बाहेर पण क्लास केले, पण असं कोणी नाही. त्या प्रॅक्टिकलमध्ये खूप काही शिकायला भेटतं जे ते असं ऑनलाईन जे भेटू शकत नाही, ते प्रॅक्टिकलमध्ये जवळपास 70% कव्हर आहे एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये. ओके, आता म्हणजे बरेचशा मुलांना भीती असते की एक्सपोर्ट म्हणजे खूप अवघड आहे, असं नाही. अवघड खूप आहे, पण जे आपल्याला टीचिंग मध्ये शिकवणार आहेत त्याने जर चांगल्या आणि ज्या विद्यार्थ्याला समजत आहे तशा सोप्या पद्धतीने समजणार असेल तर चांगलं आहे. सरांची पद्धती शिकवण्याची आहे ते एकदम जबरदस्त, कारण सर पण असं शेतकऱ्यापासूनच मोठे आलेले आहेत, ते बरोबर एक नंबर आहे, काही अडचण नाही. हा, म्हणजे बरोबर ऍक्च्युअल म्हणजे एक्सपोर्ट कसा करतात ते आपल्याला बरोबर नॉलेज मिळतं त्याचं. हा बरोबर. मग आता जे नवीन एक्सपोर्ट म्हणजे बिझनेस मध्ये येऊ इच्छित आहे, म्हणजे नवीन करण्याची इच्छा आहे, तर त्याबद्दल तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन नाही की हा बिझनेस कसा आहे? हा बिझनेस खास करून शेतकऱ्याच्या मुलासाठी किंवा शेतकऱ्यासाठी तर खूप चांगला आहे की जे शेतकऱ्याचे जे माल आहे आपण स्वतः बाहेरून देण्याच्या ऐवजी हे बाहेर देशामध्ये स्वतः करणे, हे सरापासून शिकायला चांगल्या गोष्टी भेटतात. हा, आज आपण जो इव्हेंट आणि पॅकेजिंग स्टफिंगचा इव्हेंट आपण पाहिला डॉक्टर बालाजी सरांचा, तो तुम्हाला कसा वाटला, म्हणजे याच्यात तुम्हाला काय नॉलेज मिळालं? डॉक्टर बालाजी सरांचं जे स्टफिंग इव्हेंट आहे त्याच्यामध्ये खरोखरच एक प्रकार जे एक्सपोर्टच्या मनामध्ये भीती असते की आपले पैसे बुडतील किंवा येतील नाही येतील, यांच्या या क्लासच्या म्हणजे इव्हेंटपासून चांगलीच प्रेरणा भेटते विद्यार्थ्यांना की एक्सपोर्ट करण्याची चांगली संधी भेटते, की एक मनामध्ये जिद्द होते की आपण पण एक्सपोर्ट करू शकतो. हे आमचं एवढं म्हणजे स्टफिंग इव्हेंटमध्ये चांगलं माहिती देतात. ओके, हां. आणि जर तुम्ही बाकीचे जे आता नवीन इच्छुक आहे त्यांना म्हणजे तुम्ही रिकमेंडेड करू शकता का, म्हणजे 100% आहे आपला ज्याचे म्हणजे व्हॅल्यू फॉर मनी, असं म्हणजे हा प्रोग्राम आहे का, म्हणजे असं तुम्हाला 100% मी अगोदर पण केलेला आहे क्लास, त्याच्यापेक्षा बालाजी सरांमध्ये मला 100% चांगलीच म्हणजे माहिती भेटणार आहे. कारण कसं लोकांसारखं असं मी क्लास घेतो ऑनलाईन घेतो तसे नाही, जे आहे ते प्रॅक्टिकली स्वतः हे एक्सपोर्टर आहेत महत्वाचे. बाकीचे सोशल मीडियावर भरपूर झाले की मी एक्सपोर्ट करतो असं करतो, पण त्यांचं काहीच एक्सपोर्ट नाही. कारण मी डोळ्यांना अगोदर क्लास केला आहे आणि पाहिलो पण आहे. यांचे पहिलंच की मी स्वतः येऊन एक्सपोर्ट केले आणि स्वतः येऊन प्रॅक्टिकली ग्राउंडवर नॉलेज देतात ते. धन्यवाद. थँक्यू.